लोकसभा निवडणुकीत काणकोण मतदारसंघात वारे कशें आसा? काणकोण मतदारसंघात जे कितें वारें आसा सध्या तरी विरोधी सुरो सामको दिसना. आमी भारतीय जनता पक्षाचो सरपंच जाल्ले कारणान म्हाका आज अशें दिसता की एक पॉझिटिव्ह वारें जें आसा पळय हें वेव ती भारतीय जनता पक्षा कडेन आसा. फाटलो खासदार कोण आशिल्लो तो खबर आहा? प्रासीक सार्दीन. कारण कितें हांव खुबशे ल्हानपणांतल्यान पॉलिटिक्सा कडेन निगडीत आसा आनी कांय गोश्टी हांवें पळयला जवळच्यान आनी कांय गांवचे खोतीगांवचो हांव सरपंच आसले कारणान ल्हानपणांतल्यान आमी एक अशी एक जीवन जगला की थिंगा एक रस्तो सुद्दां नासले. त्या वेळाचेर आमी रस्ते करून येवपाचे चळवळी जावं आनी कितें करप ह्या आमी चळवळीक सामाजीक कार्य आसले कारणान आमी सदां अपेक्षा धरता की राजकीय व्यक्ती कडच्यान आमकां खुबसो हें जावचो फायदो जावचो गांवचो विकास जावचो अशें धरता आमी. पूण त्या पद्दतीन तुमी ज्या पद्दतीन म्हाका विचारलो पळय न्हू त्या पद्दतीन आमचो गेलो तो खासदार तेणी काम केलें ना. सो सद्याच्या सिच्युएशनान आतां बीजेपी कॅन्डिडेट घातला तिचें नांव जाणा? हय, पल्लवी देंपे. सो तिका कशें पळयता काणकोण मतदारसंघान जेन्ना ती कॅन्डिडेट म्हणून? आतां कशें आमी हे लोक पळयत आसतना आमी म्हणल्यार कितें देशाक नेतृत्व कशें जाय हें पयलीं लोक पळयता. स्वातंत्र्या नंतरच्या 75 वर्सांच्या कालखंडा नंतर एक उज्वल भवितव्य देशात येवपाचो एक नेतृत्व जर कोणा कडेन पळयता जाल्यार आमी आनी तो कोण दिवंक शकता जायत जाल्यार आज सगळ्या कडेन विश्वास पटलो आसा नरेंद्रभाई मोदी. कारण एकच देश स्वतंत्र जाले नंतर आमी पळयताले की आमी स्वातंत्र्याचो उपभोग आमी घेता समजताले पूण खऱ्या अर्थान तो मेळनासलो. कारण काश्मीरचो जो प्रश्न आसा आमी जरी ल्हानदीक जाले वो पयलीं सावन काश्मीरचो प्रश्न जो आसा तो वेगळे पद्दतीन पळयताले. ती 70 कलमलान तिणें वेगळो म्हणजे वेगळो एक राज्य दवरून एक देश दो संविधान अशे पद्दतीन हें चलतालें. आनी थिंगा तशें जर पळोवपाक गेले जाल्यार अल्पसंख्याक आनी बहुसंख्याक असो वाद निर्माण करून थिंगा म्हाका दिसता हिंदू पंडीत जे आसले जे पंडीत थिंगा रावताले आमी ज्या काश्मीरा कडेन भारताचें नंदनवन पळयता एक नंदनवन आमी जे पळयताले थिंगा अराजक अशी वृत्ती तयार जाल्ली आनी म्हणूनच त्या काश्मीरच्या लोकांक कांय लोकांनी थिंगा अत्याचार करून पलायन करपाक भाग पडले म्हण ते पळोवन गेले. पूण आज ती सिच्युएशन मान्य नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान जाल्ले कारणान थिंगा ते 370 कलम काडला आनी थिंगा एक शांततेचें वातावरण तयार जालां आनी देशाक एक आत्मविश्वास तयार जाला. देशा खातीर कितें तरी करपी एक नेता आमचे खातीर तयार जाला. काणकोण मतदारसंघात लोकसभा लीड कोणाक मेळटली? काणकोण मतदारसंघात 101% तुका हांव सांगूंक शकता भारतीय जनता पक्षा मेळटली. कित्याक? कारण भारतीय जनता पक्षाचें जें कार्य आसा आमचे प्रमोद सावंताचें जें कार्य आसा तें तळागाळा पर्यंत पावल्लें आसा. तेजे बरोबर आमचो मान्य सभापती लोकप्रतिनिधी जो आसा तो सतत 24 तास आपले तन मन धन अर्पून ह्या मतदारसंघा खातीर काम करता. अहोरात्र म्हणटा तशें दीस पळयना रात्र पळयना अडल्या नडल्यांक तो मदत करपाचो प्रयत्न करता. आज तेणें श्रमदान योजनेच्या अंतर्गत कित्येक लोकांक जाका घरां नासलीं ताका आश्रय दिला. तेजे बरोबर आतां एक हिंगा तिरवाळे सारके भागाक स्वातंत्र्या नंतर प्रायमरी शाळा नासल्यान एक हितून पडके रुमाक थिंगा प्रायमरी शाळा चलताली. तो स्वखर्चान थिंगा ती प्रायमरी शाळा बांदता. अशे पद्दतीन ज्या पद्दतीन तेजें कार्य पळय चल्लां तें तेजे बरोबर आज तेणी आनी योजना गरिबां खातीर पयशे दिवपाक 3,000 रुपया ते पुण्यदानाचे तो 3,000 रुपये जाका आदार ना ज्याची घरांक कोणी आदार दिवपी मनीस ना जाका खर्च करपाक म्हळ्यार ऐपत ना बरें नासले मनशाक जाणटे मनशाक तेणी ती योजना तयार केला. ऑल ओव्हर जर पळयलें जाल्यार काणकोण मतदारसंघात एक जागृत मतदारसंघ सतत लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आनी काम जे चालू आसा ते काणकोण मतदारसंघ आसा. आनी म्हणूनच मान्य सभापती ज्या पद्दतीन आमकां म्हळ्यार वयतलो लोकां कडेन हें करतलो त्या पद्दतीन जर पळयलें जाल्यार काणकोण मतदारसंघ 101% बीजेपीक ताकद जातलो.